हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे मंडे आणि काय झालं आहे की माझं ना ट्रायपॉडच तुटलं आहे. 2 दिवस झाले मला शूटच नाही करता येते त्यासाठी, आणि ऑनलाईन मागवलं तर त्याला यायला 5-6 दिवस लागतात. आणि इतके दिवस मी ॲडजस्ट कसं करू ना, म्हणजे माझ्याच्याने होणार नाही एवढा दिवस ॲडजस्ट करायला. त्यामुळे मी आता खाली चालले, म्हणजे सिटीत पुण्यामध्ये चालले खाली, आणि मी ट्रायपॉड घेणार आहे. मला बघू आता तिथे भेटतो की नाही माझ्या मनासारखं ट्रायपॉड. तर ना माझ्यासोबत अभि पण आहे, आणि जिजा अभिला मी घरी ठेवले कारण का खूप ऊन आहे आणि उन्हाचं मुलांना दगदग होईल, त्यामुळे मी त्यांना नाही घेतलं माझ्यासोबत. तर मी आले आहे गोडाऊनला आणि मी थोडा वेळ इथे बसणार आहे कारण का अंजली अजून आली नाही. मी तिची वाट बघते आहे आणि मग नंतरच आम्ही शॉपिंगला जाणार आहे. तर अंजली आली आहे माझ्यासोबत आणि आम्ही चाललो आहे ट्रायपॉड आणण्यासाठी आणि थोडीशी शॉपिंग करण्यासाठी. ते ट्रॅफिक आहे आणि खूप ऊन आहे बाहेर आज. बापरे, उन्हाळा खूप डेंजर आहे आणि खूप गरम होतं. सुरगडला होता ड्रेस तसंच घातला. तर आम्ही ना इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आलो आणि मला ट्रायपॉड घेण्यासाठी. तर मी पहिल्यापेक्षा जरा मोठा ट्रायपॉड घेतला आहे कारण का पहिला ट्रायपॉड एकदम साधा होता आणि 1 महिन्यातच तुटला. त्यामुळे आता मी जरा थोडं इन्व्हेस्ट केले, 1000 रुपयापर्यंत ट्रायपॉड घेतला आहे मी. अगं मी घरात केलेलं पण खराब, म्हणजे चांगलं नाही झालंय. बापरे. त्या माणसाला आवाज येतो दुसऱ्या. तर इतकी वर्ष पुण्यात राहून ना आम्हाला पुण्यातले रस्ते पण माहीत नाही आहे आणि आम्ही मॅप लावून चाललो आहे. एवढं चालायचं होतं, कधी चाललो असतं एवढं. तर आम्ही आमच्या लोकेशनवर आलो आहे. इकडे खूप व्हरायटी आहे शॉपच्या, बघूया आपण काय काय मिळत आहे. माझी ना वो स्टॉक कभी कभी किसी शॉप में नहीं होगा. मैं ज़्यादातर अच्छे, हाँ अच्छे से, जिसके पास अच्छे कलेक्शन है उसके पास. मैं इसको बोला मैंने बाहर से कि कितना है. कलेक्शन खूप छान आहे, इथं व्हरायटी पण खूप साऱ्या आहेत. अंजलीला खूप आवडलं हे छान कलेक्शन, मस्त विजिट. आणि आम्ही हे गुगलवर सर्च करून आलो आहे आणि आम्ही एक्सपेक्टेशन ठेवली होती त्याच्यापेक्षा खूप छान आम्हाला कलेक्शन भेटले. छान पॅटर्न आहेत. तर हे शॉप आहे ना दत्तगिरी चौक सोमवार पेठेत आहे आणि चौकातच समोर हे शॉप आहे पहिलं. तर इकडे ना कुर्ती सेट्स, लखनवी सेट्स आणि रिझनेबल रेट मध्ये आहे. हां, आणि खूप छान कलेक्शन आहे. मस्त विजिट, एकदा तुम्ही येऊन बघा, हे कधी तुम्हाला निराश नाही करणार. खूप खूप थँक्यू. आम्हाला आमच्या मनासारखं सगळं भेटलं आणि ह्यांना इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. आमचा इंस्टाग्राम ID आहे मीरा_क्रिएशन्स_पुणे. दुकानाची ॲड्रेस आहे 428 सोमवार पेठ, नरपतगिरी चौक, नेक्स्ट टू हॉटेल राजधानी. आणि फोन नंबर आहे 982336998880. वार कुठलाही बंद नाही, सकाळी 11 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत. थँक्यू. तर आम्ही तर आमची शॉपिंग केली, आम्हाला मनासारखे भेटले कपडे. तुम्ही पण इथे नक्की या आणि तुम्हाला मनासारखे कपडे पाहिजे असेल तर इथे या दुकानाला विजिट करा. सगळ्या साईज आणि सगळ्या रेटमध्ये अवेलेबल आहे. जसं आपल्याला रिझनेबल वाटेल तसे ते आपल्याला करून देतात. तर फिरून फिरून खूप भूक लागली, खूप कंटाळा आला. तर आम्ही आता इकडे बरंचसं खाणार आहे.
उन्हाळ्यात ना पाणी पिऊनच नुसतं पोट भरतं, सारखं पाणी पिऊ वाटतं आणि ना दुसरं काही खाऊच नाही वाटत. तर अंजली आज खूप खुश आहे कारण तर तिला तिच्या मनासारखे कपडे मिळाले, कारण तिच्या साईजचं कुठे मिळत नाही सहसा. आणि मला पण तिकडे लखनवी कुर्ती आणि पॅन्ट म्हणजे 3 पीस फक्त 1200 मध्ये मिळालं आहे आणि खूप छान आहे. तो मी तुम्हाला विअर करून दाखवेल एकदा. तू चपाती भाजी खा. तू ना ग्रीन पीस खा, ग्रीन पीस. तू काय खा माहिती का? वांग भाकरी खा, वांग भाकरी. तर आमचा नाश्ता आलाय. खूप भूक लागली, खूप वेळ लावला ह्यांनी द्यायला. काय झालं? अगं ऊन होतं बाहेर म्हणून नाही नेलं. जिजाला राग आलाय की मी तिला नेला नाहीये, पण एवढ्या उन्हात ती कशी चालली असते म्हणून नाही नेलं. हाय. तर ना मी सकाळी कारल्याची भाजी केली आहे, पण ना कारल्याची भाजी हवीला आवडत नाही, त्यामुळे आता परत मी त्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहे. मला खूप कंटाळा आलाय. तर खूप दिवसापासून आहे ना मला मस्तानी घरी बनवायची होती. पण नेहमीच बाहेरची मस्तानी खाते, पण तुम्हाला माहिती आहे का बाहेरची मस्तानी आता फुल मस्तानी 200 रुपये, 180. आपल्याला एफोर्ड नाही करत आपण एवढे पैसे देणं सारखं सारखं. तर आता आंब्याचा सीझन आहे, मग त्या म्हटलं की आणि घरी पण आंबे खूप आहेत आणि ते खराब होत चाललेत, त्यामुळे मी आता त्याची मस्तानी बनवून टाकते. तर आंबे खराब होत चालले होते, त्यामुळे ना आम्ही सगळं असं आंब्याचे काप करून ठेवतो आणि जेव्हा रस करायचा असेल ना तेव्हा त्याचा रस करतो, किंवा अजून काही करायचं असेल तर. पहिला मी सगळे आंब्याचे कापे ना ह्याच्यात टाकले आणि आता मी ह्याच्यात दूध टाकणार आहे आणि 2-3 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहे मी 2-3 स्कूप. साखर टाकते मी ह्याच्यामध्ये, कारण हे गोड नाही आहे, आंबे गोड नाही आहेत ना म्हणून. तर मला मस्तानी इतकी जास्त आवडते ना की मी मस्तानी खाल्ली ना मी की माझं स्ट्रेस आउट होतो आणि मला थंड आणि शांत वाटतं. आणि जेव्हा मी स्ट्रेसमध्ये असेल ना मी मस्तानी खाते. मग तुला खायचं? छान छान आहे, छान छान आहे.
तर हे ना मी थंड करायला ठेवते फ्रीजमध्ये, जरा थंड होईल आणि मग त्याच्यावर आईस्क्रीम टाकता येईल. काय खायचं तुला? आईस्क्रीम खायची? नाही, आईस्क्रीम खायची का? आईस्क्रीम खायची, आईस्क्रीम खायची, आईस्क्रीम खायची. हाय हाय. तर मी आधी कधी घरी ट्राय नाही केली मस्तानी, तर आज फर्स्ट टाइम मी घरी बनवली आहे. 11 वाजलेत घरामध्ये. बापरे, नवीन ट्राय आवडतं तुला? आईस्क्रीम रेडी होणार आहे. आता मम्मी करणार आहे आईस्क्रीम. केली मी आईस्क्रीम. केली मग कधी करणार? अरे केली, थंड करायला ठेवली. आता थोड्या वेळाने आपण त्यात आईस्क्रीम टाकून खाऊया. कशाला? बाय बाय. मम्मी माझ्या डोक्याला का कसं होतंय? आईस्क्रीम टाकणार आहे आता मी ह्याच्यामध्ये. आपली मस्तानी तयार आहे. तुला खायची का रिजा? वाव, छान दिसते. छान दिसते ना. हा, आईला देऊ आपण पहिली. मग पहिले मम्मी असं कोण कॉफी सारखं लागते, कोण कॉफी सारखं. ए गपना. आपली मस्तानी किती छान दिसतेय. बाई. तर मस्तानी खूप छान झाली आहे. मम्मा आणि बटर बाहेर नाहीच आहे. तर असा होता आजचा दिवस आणि दिवसाचा शेवट खूप गोड झाला. मी खूप टायर्ड आणि कंटाळले होते, तरी पण मस्तानी खाऊन माझा थकवा दूर झालाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.